100 कोटींच्या रस्त्यामध्ये आउटपुट काय निघणार नाही याची शक्यता आम आदमी पार्टीने पहिल्या दिवशीच वर्तवली होती आणि त्या हिशोबाने आंदोलनाची सुरुवात पण आम्ही केली होती। कारण 100 कोटी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की 100 कोटीमध्ये प्रत्यक्ष रस्त्यासाठी किती वापरले जाणार आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेशन साधारणपणे असं आहे 18% हे ज्यांनी 100 कोटी मंजूर केलेले आहेत, प्रशासकीय अधिकारी असू देत किंवा राजकीय नेते असू देत, यांच्यासाठी त्याच्यातले 18% काढून ठेवले। रॉयल्टीसाठी साधारणपणे आणि इतर टॅक्सेससाठी 10 ते 12% काढून ठेवलेले आहेत। जो कॉन्ट्रॅक्टरचं मार्जिन आहे त्याच्यासाठी 10 ते 12% त्यांनी काढून ठेवलेले आहेत। याचा जर हिशोब केला तर 100 कोटीपैकी फक्त आणि फक्त 45 कोटीच कामावर तुम्हाला खर्च झालेले दिसणार। म्हणजे 100 कोटीचं बजेट आहे ते निम्म्यानं जर आलं तर पहिल्या पावसामध्ये रस्ते हे खड्डे पडणार आहेत, रस्त्यावरची जी खडी आहे ती उकडून जाणार आहे हे त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं आणि याच्या विरोधात आम्ही मोठा लढा उभा केला। साधारणपणे रस्त्याचा पंचनामा करून त्याच्या कोर काढल्या आणि कोर काढून त्या तपास महानगरपालिकेचा कोरचा रिपोर्ट अजून आलेला नाही, पण आमचा मात्र रिपोर्ट तयार आहे। 100 कोटीचा हा घोलमाल आहे आणि याच्यामध्ये फार कमी पैसे रस्त्याच्या कामावर खर्च झाल्यामुळं, निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं जो काही रिझल्ट आता येतोय आपल्याला हा रिझल्ट म्हणजे जो आम्हाला अपेक्षित होता तसाच आहे आणि याच्या विरोधात फौजदारी दाखल करावी का, न्यायालयात जावं का आंदोलनाची अजून तीव्रता वाढावी अशा पद्धतीची चर्चा आमच्यात सुरू आहे आणि लवकरच त्याबद्दलची भूमिका घेणार। जबाबदार एका व्यक्तीला आपण धरवू शकत नाही। महानगरपालिका तर 100% जबाबदार आहेच, ठेकेदार सुद्धा जबाबदार आहे आणि त्याच्यापेक्षा या सगळ्या सिस्टीमवर लक्ष ठेवणारे राजकीय नेते आहेत ते सगळ्यात जास्त जबाबदार आहे। कारण फंड्स आणणे, अरे आपल्या घरामध्ये जर थोडे पैसे येत असतील तर त्या पैशाचा वापर व्यवस्थित होतोय का नाही हे बघायचं काम कोणाचं आहे, तिथल्या राजकीय नेतृत्वाचं आहे। राजकीय नेतृत्व कमकुवत आहे कारण त्यांना त्यांची टक्केवारी मिळालेली आहे। महानगरपालिकाचे क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी आहेत ते तिथं काम करत नाहीत कारण त्यांना त्याची टक्केवारी मिळालेली आहे। त्यामुळं जो ठेकेदार आहे याच्यावर वचक असा कुणाचा राहिला नाही। त्याला कोण विचारायला गेलं महानगरपालिका त्याच्या बाजूने बोलते, राजकीय नेतृत्व त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही। म्हणून हे तिन्ही घटक तितकेच जबाबदार आहेत।